गुड आफ्टरनून. दुपारचे 12:30 वाजलेत. किती वाजले? 1 वाजले सांगते. 12:30 वाजले. आपण चाललो आहोत आता घरी प्रभादेवीला. तिथून आपण जाणार आहे बीचवरती. आपल्या प्रभादेवीचा बीच आहे घराच्या समोरच. तर चला निघूया. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की. चला निघू. मुलुंडवरून निघतोय आता. इथे स्वामी समर्थांचा मठ आहे. खूप छान मठ आहे. दर गुरुवारी महाप्रसाद असतो इथे. आम्ही येतो दर गुरुवारी फॅमिलीला घेऊन. स्वरूप, जिजा, मी आणि साई. खूप छान वाटतं इथे आतमध्ये. इथे तलाव आहे. तर इथे गणपती विसर्जन, देवीच्या मूर्तींचं विसर्जन होतं इथे. राईटला आहे बीकेसी कनेक्टर. इथून डायरेक्ट बीकेसीला जाऊ शकतो. आपल्याला जायचं खालून सायन दादर करून आपल्याला प्लाझाला बाहेर पडायचंय. तिथून मग घरी जायचं प्रभादेवीला. ट्रॅफिक नाही आहे, खाली आहे रस्ता. कडकडीत ऊन पडलंय, पाऊस गायबच झालाय. हा सगळा एरिया आहे प्रतीक्षा नगरचा. सायनला पोहोचतोय. ब्रिज घ्यायचंय, ब्रिजवरून जाऊया. खालून ट्रॅफिक असतं, सिग्नल्स पण खूप आहे. दादर टीटीला पोहोचलोय. खोदत सर्कल आहे. इथून लेफ्टला जातो तो रस्ता वडाळा, सरळ एल्फिस्टन, परेल, चिंचपोकळी करून भायखळाला पुढे जातो साऊथ मुंबई. आणि हा राईटला रस्ता जातो तो प्लाझा करून पुढे शिवाजी पार्क, सिद्धिविनायक मंदिर आणि पुढे प्रभादेवी. तर आपल्याला राईट घ्यायचं सर्कलवरून. इथे आमचा क्लास होता 1ली ते 5वी, फडणीस क्लासेस. सर शिकवायचे आम्हाला इथे. आम्ही यायचो प्रभादेवीवरून चालत. शाळेत असताना नॉर्मली चालतच प्रवास केला आहे. प्रभादेवी ते हिंदू कॉलनी जी आहे. हिंदू कॉलनी इथून नसता तो हिंदू कॉलनीला. हा टिळक ब्रिज आहे. नंतर मग आम्ही बसने यायला लागलो, पास वगैरे काढल्यानंतर 6वी 7वी नंतर. नाही तर चालतच जायचो आम्ही प्रभादेवीवरून. राधा शिवाजी विद्यालय शाळा माझी 1ली ते 10वीचं झालं शिक्षण तिथे. सिद्धिविनायक मंदिराजवळ पोहोचलोय. गर्दी आहे बऱ्यापैकी मंदिरामध्ये. हे बघा मंदिर, सिद्धिविनायक मंदिर. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की. चला बाहेरून दर्शन घेतलं. चला पोहोचलोय प्रभादेवीला. चाललोय घरी. गाडी लावली तिथे बाहेर पार्किंगला. चाललोय. ट्रॅफिक नव्हतं एवढं, त्यामुळे आलो फटाफट. जिजा ही बिल्डिंग आहे. हे गेला ना कॉलेजला? अरे तर बँक हॉलिडे ना. चला बॅग काढूया. खेळणी आणलं सगळे तिने खेळायला बीचवरती. हेल्दी चॉकलेट आहे ते. हेल्दी चॉकलेट ते घे. मॅप्रोच आहे ते फ्लेवरवाला. दे ओपन करून. दे ओपन करून. जाऊया बीचवरती, जेवून जाऊया पण. हा श्रीखंड का तिला. तिला पणशी कर्ज आवडतं श्रीखंड जास्त करून. खाऊन घे मग आपण जाऊ बीचवरती. ओके. भातू पण खायचा. भातू खाऊन जाऊया. हा भातू खाऊन जाऊया ना बीचवरती. हा श्रीखंड भातू दोन. ओके चला भातू खाऊन घे मग जाऊ. बीचवर चाललो आपण. ही बिल्डिंग आपली. इथून साधारण 50 पावलं चालत आहे बीच. हा रोड आहे, इंटरनल रोड आहे. हा वरळलेला जातो रोड सरळ. इथून रस्ता क्रॉस केला की डायरेक्ट बीच. जिजा चालले पुढे. आलोय बीचवरती.
जिजा बसले इथे खेळते बाबांसोबत. हा नेसवाडी याचा बंगला आहे. पंजाब किंग्स ओनर आहेत IPL टीमचे त्यांचा. हा आहे बीच टॉवर, लँडमार्क आहे. ICICI लोंबार्डचं ऑफिस आहे पुढे. थोडं चालत आलं की ही बिल्डिंग लागते. ही कल्पतरू त्याच्या बाजूला आहे ती. काम चालू आहे बिल्डिंगचं अजून. इथून सरळ गेलं की तुमचं कीर्ती कॉलेज, शिवाजी पार्क आणि माहीम. ते हिंदुजा हॉस्पिटल दिसतंय इथं, रेड कलरची बिल्डिंग ते आहे हिंदुजा हॉस्पिटल. चालत जवळ आहे इथून, बीचवरून चालत गेलं की येतं. पाणी आत गेलंय खूप समुद्राचं. सगळा पांढराचा परिसर आहे हा सगळा दिसतोय. हा सगळा पांढराचा परिसर आणि आपला वरळी बँड्रा सिलिंग. हा सगळा तुमचा वरळी कोळीवाडा. तो किल्ला तिथे आहे. ते बऱ्याच पिक्चरच्या शूटिंग पण झाल्या, मराठी हिंदी. वास्तव पिक्चरची शूटिंग इथे झाली त्या किल्ल्यावरती, आणि बहुतेक मराठी पिक्चरच्या पण शूटिंग होतात इथे. काय मिळालं तुला? काय बनवते तू? घर बनवते? जिजा खेळते इथे बाबांबरोबर. चला निघूया, झालंय खेळून. तिथं एन्जॉय केलं ना? जिजा नुसती ओरडते. चला फ्रेश होऊया आणि निघू. किती वाजलेत? 3:30 झालेत. 4:30 पर्यंत निघू. जिजाला जेवढं खेळेल तेवढं कमीच आहे. चल जाऊया चालत चालत घरी. सगळं घेतलं तू? पाणी पप्पाला, मला पण देणार? गरमी खूप आहे, पाऊसच गायब झाले. गाडी इथे पार्क केली आहे, बाहेर जागा मिळाली. हा इथून रस्ता येतो प्रभादेवीवरून. लोंबार्डचं ऑफिस आहे, हेड ऑफिस ICICI लोंबार्डचं पुढे 2-3 मिनटाच्या अंतरावर. चला आलो आहे घरी, जाऊ आता घरी. निघू थोड्या वेळाने फ्रेश होऊन. हा तिथं निघायचं ना घरी? 4 o'clockला निघूया, 4:30ला. चला जाऊ घरी फ्रेश हो.